नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाती आर किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची टिक्की. तर चला पटकन साहित्य बघूया. तर इथे मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे आणि हे पोहे घेतलेले आहे. ते आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये. आणि इथे बारीक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि इकडे बडीशोप घेतलेली आहे थोडीशी, चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि मीठ. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी बटाटे आधी मॅश करून घेते हाताने. किंवा हे तुम्ही किसणीने किसून देखील घेतलं तरी चालणार आहे. तर मी हे किसणीने किसून घेत आहे आधी. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याला छान किसून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पोहे मी जे पावडर करून घेतलेली होती पोह्यांची, हे बघा अशा पद्धतीने मी पोहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. तर ही पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. एक 4 चमच्यासारखी मी पोह्याची पावडर ह्याच्यामध्ये घातलेली आहे. हे बघा. आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे चाट मसाला. आणि इथे कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे देखील आपल्याला इथे घालायचं आहे. आणि इथे आपली बडीशेप आणि चिली फ्लेक्स घेतलेले होते, ते इथे आपण घालून घेऊया. आणि मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. तर हे मी आता मिक्स करून घेते. इथे तुम्हाला मी पोहे टाकलेले आहे, पोह्याची पावडर. तर त्याऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ देखील इथे वापरू शकता. खूप छान लागतं हे बटाट्याच्या टिक्कीज. तर तुम्ही एकदा करून बघा. तर हे मी छान मळून घेते आणि मग दाखवते. तर इथे आपला डो तयार झालेला आहे. आता आपण टिक्की बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या हाताला पीठ जे आहे ते चिटकणार नाही. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे हातावरती मळून घ्यायचं आहे, पीठ सॉफ्ट करून घ्यायचं आहे थोडं. आणि त्याच्यानंतर आपल्याला टिक्की बनवायची आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी हातावर पीठ नरम सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि आता अशी गोल गोल आपल्याला टिक्की बनवायची आहे. इथे तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता. मी अशा पद्धतीने केलेले आहे. खूप छान लागते ही, टेस्टी लागतं ह्या टिक्की. तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. तर आता इथे मी सगळ्या टिक्की बनवून घेते. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहे. तर मी आता ह्या तळून दाखवते तुम्हाला.
तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. आपण चेक करूया तेल तापलं आहे की नाही. तर इथे आपलं तेल पण तापलेलं आहे छान. आणि आता टिक्की सोडायची आहे तेलामध्ये आणि छान अशी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी तळून घ्यायची आहे. मुलांना अशी टिफिनमध्ये बनवून दिली तर मुलं पण खुश होतील आणि हेल्दी आहे, घरचेच याच्यातून बनवलेली. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. मस्त कुरकुरीत होती टिक्की. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली छान झालेली आहे तळून. बघू शकता तुम्ही, असा रंग आला पाहिजे. आता मी हे काढून घेते. आता मी ह्या दुसऱ्या पण टिक्कीज तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला सगळ्या तळून झाल्या की. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या टिक्कीज तयार आहे आणि सॉसबरोबर आपण खायच्या आहे त्या, किंवा तुम्ही इथे मेयोनीज पण वापरू शकता सॉसऐवजी. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.